बऱ्याच वर्षापासून ट्रॅफिकच्या समस्या आहेत। त्या दृष्टिकोनातून जेटपुरा गेटमधून जो प्रियदर्शनी चौकाकडे जाणारा जो गेट आहे, त्या गेटमधील जे ट्रॅफिक आहे ते आपण उजव्या साईडचा जेटपुरा गेटमध्ये गांधी चौकाकडे जाणारा रोड आहे, त्याचा 10 फुटी आपण रोड जो आहे तो टू व्हीलरसाठी आपण सध्या दिलेला आहे। याच्यामुळं बऱ्याच लोकांना असं वाटतं की तिकडचं जेटपुरा गेटचं आतलं ट्रॅफिक आहे, त्यातलं थोडंफार ट्रॅफिक तिकडे डायव्हर्ट केल्यामुळं तो लोड कमी येईल आणि जेटपुरा गेटची कोंडी सुटेल। त्यासाठी आपण आता बॅरिकेडिंग केले आणि हा प्रयोग सुरू केलेला आहे। परंतु दुसरी बाजू जी आहे, गेटची दुसरी बाजू, ज्या गेटमधून लोक गांधी चौककडे चालले, सध्या आम्ही ते पाहतोय की त्या ठिकाणी जी वाहतूक कोंडी होत आहे इकडच्यापेक्षा ती जास्त होते, किती वेळ राहते, या सर्वांचा सविस्तरपणे अभ्यास केला जाईल। आयुक्त साहेब असतील, त्यांची कमिटी आहे, किशोरभाई जोरगेवार आमदार साहेब असतील, त्यांची कमिटी आहे, त्यांचे 2 मेंबर आहेत, आम्ही आहोत, याच्यानंतर इतर काही NGOचे लोक आहेत, त्यांच्या समक्ष हा सगळा आपण प्रयोग करणार आहोत। समस्या सुटणार असेल तर आपण कायमस्वरूपी नोटिफिकेशन काढून हा रोड तो 10 फुटी देणार आहोत। समस्येमध्ये जर आणखी वाढत होत आहे आणि जर उजव्या साईडचं ट्रॅफिक खूप जाम होतं आहे असं जर वाटलं तर आपण मात्र हा प्रयोग बंद करणार आहोत। सर्व अभ्यास 8 दिवसांची पूर्ण होईल आणि निर्णय घेण्यात येईल। नागरिकांना आव्हान आहे की पोलिसांशी कोणी वाद घालू नये। सध्या आपण दवा बाजारकडे जाणारी वाहतूक ही चालू ठेवलेली आहे, पण दवा बाजारकडून जेटपुरा गेटकडे जी वाहतूक येणार होती ती रामनगरकडून वळवण्यात आली आहे। तेव्हा कोणी पोलिसांशी वाद घालू नये, नागरिकांनी सहकार्य करायचं आहे। हे फक्त प्रायोगिक तत्वावरती 5-6 दिवस चालणार आहे। जर यशस्वी झालं तर कायमस्वरूपी प्रयोग होईल, अन्यथा तो जो काही अहवाल असेल तो कलेक्टर साहेबांना सादर करेल।